बातमी कोल्हापूरचे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसानं विश्रांती घेतली, तरी पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 20 फूट 3 इंचावर पोहोचली आहे। घाट परिसरातील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। कोल्हापूरमधल्या या पंचगंगा घाटावरून आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। आठवड्याभरापासून कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे खरं तर पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। मात्र गेल्या 24 तासापासून कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही पावसानं चांगलीच उघडीप घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण आहोत पंचगंगा घाटावरती आणि यातली दृश्य पाहतो। या ठिकाणी खरं तर गेल्या आठवड्याभरापासून पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी ही आज सकाळी 9 वाजताच्या अहवालानुसार जवळपास 20 फूट 30 इंचावरती पोहोचलेली आहे आणि याच पंचगंगा नदी पात्रातील सर्व मंदिरं आहेत ती आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। गेल्या 24 तासामध्ये 1 फुटांनी पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती वाढलेली आहे आणि 13 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे खरं तर वाहतूक विस्कळीत झालेली आहे। पंचगंगा, कासारी, दूधगंगा आणि भोगावती नदीवरील हे 13 बंधारे आहेत आणि बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आल्याचं देखील आता आपल्याला पूर नियंत्रण कक्षाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मान्सूनपूर्व पावसानं खरं तर राधानगरी धरण आहे ते 49.95% आहे ते भरलेलं आहे, म्हणजे जवळपास निम्म धरण आहे ते भरलेलं आहे आणि त्यामुळे आता असाच जर पाऊस सुरू झाला तर पुढच्या काही दिवसांमध्ये हे धरण पूर्ण भरण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। जिल्हा अधिकारी जे अमोल येडगे आहेत यांनी देखील या ठिकाणी बैठका घेऊन सगळ्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष असेल किंवा महसूल अधिकारी असतील त्यांना देखील या ठिकाणी सतर्कतेच्या सूचना ते दिल्या आहेत। आज खरं तर ऑरेंज अलर्ट आहे, या पार्श्वभूमीवर पाऊस कितपत पडतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।